महामानवाच्या पुतळ्याची विटंबना. मन अगदी खिन्न झालं. ते विदारक दृश्य पाहून डोकं अगदी सुन्न झालं. महामानवाच्या पुतळ्याची विटंबना. मन अगदी खिन्न झालं. ते विदारक दृश्य पाहून डोकं अगदी सुन्न झालं. ती विटंबना पुतळ्याची नव्हतीच, ती त्या मायेच्या पदराची होती, जिनं त्या नामर्दाला जन्म दिला, त्या माऊलीच्या उदराची होती. असे नीच कृत्य तेच करताना दिसतात, जे एका बापाची नसून आल्या गेलेल्यांची पैदास असतात. कित्येक जणांनी तिची कूस उजवली असेल, तेव्हाच अशी छिनाल अवलाद प्रसवली असेल. ही किळसवाणी घटना जे घडवणारे होते, आई संग जाऊन बापाची टाळू बडवणारे होते. माझावर आलेली जनावरं जशी चेकाळत असतात, तशीच ते नपुसक धेंड खेकाळताना दिसतात. काही शंडांनी शौर्याचं प्रदर्शन घडवलं, उभ्या जगाला मतिमंदतेचं दर्शन घडवलं. या मनोवादी अवलादीची मानसिकताच नीच आहे. या घटनेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. पूर्ण जग बाबासाहेबांचा आदर्श घेत आहे आणि या देशात पदोपदी अवमान केला जात आहे. अमृत समजून गोमूत्र पिणारे, सर्वांगाला शेण लावून पवित्र होणारे अविचारी गुलाम हा विचार करत नाहीत. पुतळे तुटतील पण विचार मरत नाहीत. अशा हरामखोर भडव्यांना भर चौकात झोडायला हवं. विंचवाची नागी ठेचल्यागत ठेचून काढायला हवं. एक ना एक दिवस हे घटित घटणार आहे. एक ना एक दिवस हे घटित घटणार आहे. भीम अनुयायांच्या सहनशक्तीचा बांध नक्कीच फुटणार आहे. रागारागाने भीम सैनिक शस्त्रासह रस्त्यावर येईल. जेव्हा रागारागाने भीम सैनिक शस्त्रासह रस्त्यावर येईल, तेव्हा मात्र जातीयवादांना पळताभुई थोडी होईल. जीव गेला तरी बेहतर, पण कुणीच मागे सरणार नाही. जीव गेला तरी बेहतर, पण कुणीच मागे सरणार नाही. मनोवाद्यांच्या प्रेतावर रडायला सुद्धा कुणी उरणार नाही. मनोवाद्यांच्या प्रेतावर रडायला सुद्धा कुणी उरणार नाही. सर्वांना क्रांतिकारी जय भीम.